हॅलो. हा बोला. अहो डॉक्टर, मला माझं वय 58 आहे. ओके. 4-5 वर्ष मला शिक्षण म्हणजे प्रॉब्लेम भरपूर येतो, इच्छाच होत नाही. काय करावं लागतं? बरं, तुम्हाला शुगर किती आहे सध्या? अशातला एखादा रिपोर्ट सांगा ना मला. शुगर नॉर्मल आहे मला. शुगर बिगर काय नाही तसं. बरं, बीपी वगैरे दुसरा काही आजार आहे का? बीपीला टॅबलेट 5 mg फक्त लागते. हा, म्हणजे बीपीची गोळी चालू आहे. बरं, काही सवय आहेत का? काही सुद्धा ड्रिंकिंग, काही व्यसन वगैरे, स्मोकिंग? हो, आहे. बरं बरं. आणि तुम्हाला आता वय 58 सांगितलं, बरोबर आहे? हो हो. आणि थोडं कमजोरी, शीघ्रपतन, लहान असं वाटतं नाही का? हा, आणि ते शिक्षण जीवन म्हणजे इच्छाच होत नाही. इच्छाच होत नाही. बरं, ठीक आहे. सांगूया, तुम्ही खूप छान प्रश्न विचारलाय. सगळ्यांना 50 नंतर असा त्रास चालू होतो. तो आजार आहे का आणखी काय सांगूया आपण. बरोबर शिल्पाजी? 58 वर्ष आहे. बोलत मी काय विचारलं? बीपी आहे का विचारल्यानंतर सांगितलं ना. हा रेफरन्स काय असतो सांगूया आपण. बोलूया. ब्लड प्रेशर असणं महत्वाचा भाग आहे हो. बीपी हा आजार नाही. आश्चर्य वाटेल तुम्हाला. एका सेकंदाला तुम्ही रागावलं, त्यानंतर बऱ्याचदा तुम्ही काही ती ऍक्टिव्हिटी केली तर अशा केसमध्ये बीपी वाढायला लागतो. बीपी मध्ये वेगवेगळ्या गोळ्यांचे प्रकार आहेत. अल्फा ब्लॉकर, बीटा ब्लॉकर किंवा डायुरेटिक्स आहेत. बऱ्याचदा बीपीच्या गोळ्यांचे देखील साईड इफेक्ट असतात आणि या साईड इफेक्टमुळे तुमच्या अवयवाकडे प्रवाह जात नाही, त्या ठिकाणी कठोरता येत नाही. आणि दुसरा महत्वाचा भाग, 58 वर्ष हे का विचारलं तर वयाच्या 50 नंतर हळूहळू तुमचे एक्साइटिंग हार्मोन्स, अँड्रोजन्स मध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात. पण तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. आता वय झाल्यानंतर, वय झालं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, हातात काठी देखील आली ना, मग तुम्हाला तुमच्या सगळ्याच अवयवांना मेंटेनन्स लागतं. तर तुमच्या त्या अंगाला का लागू नये हे ऍक्सेप्ट करा. हा आजार नाही, हे रिचार्ज आहे, रिफिल आहे, सर्व्हिसिंग आहे. तज्ञांना भेटा. तुम्ही टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत, ते घेतल्यानंतर तुमची इच्छाशक्ती चांगली होणार आणि तुमचं लैंगिक आयुष्य अतिशय सुंदर होणार. तुम्हाला काळजी करायची गरज